महत्त्वाची बातमी. माझं राजकारण कुटुंबाचं नाही, जनसेवेचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दादांचं वक्तव्य ऐकून मला वेदना झाल्या, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दादांकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर द्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. भाऊजाईची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे. सगळ्या मीडियामध्ये तीच चर्चा आहे. हे दुर्दैव आहे. राजकारण हे कौटुंबिक स्थितीवर आणून ठेवलंय. दुर्दैव आहे खरं, कारण माझं राजकारण हे कुटुंबाचं नाही आहे, हे जनसेवेचं आहे. मी राजकारणात, समाजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी एक पॉलिसी मेकर म्हणून आले आणि सातत्याने 3 वेळा बारामती लोकसभा मतदारसंघांनी जी मला कामाची संधी दिली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि मित्र पक्षांनी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. अजितदादा असं म्हणतात, भाषणं करून संसदपटू होता येत नाही. का इतका दुरावा निर्माण झाला बहीण भावांना? ह्याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल. पण संसदेवर हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं माझ्यासाठी मंदिर आहे. मला आश्चर्य वाटतंय आणि मला वेदना झाल्या की ज्या लोकशाहीसाठी उभा भारतात महात्मा गांधींपासून लोक लढले आणि त्याच लोकशाहीवर अविश्वास ज्या पद्धतीने काल दाखवला गेला, हे अतिशय चिंताजनक आहे. मग हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा का, असं काही लोकांचं मत आहे का, अशी मनात कधीतरी पाल चुकचुकते. तुम्ही लोकशाहीचा ताई उल्लेख केलात. काही वेळापूर्वी तुम्ही म्हटलं होतं तगडा उमेदवार त्यांनी द्यावा. काय अर्थ घ्यायचा? नाही, लोकशाहीमध्ये कोणीतरी विरोधात उभं राहणारच ना, आणि राहिलंच पाहिजे. माझा आग्रह राहील. आणि कोणी तगडा उमेदवार असेल माझ्यासारखा तर जरूर त्याच्याबरोबर मी चर्चा करायला कुठेही तयार आहे. ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती ठिकाण आणि ते म्हणतील ती वेळ, तिथे बसायला, कुठल्याही विषयावर बसायला तयार. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी.